श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. मनातून उतरलेल्या लोकांना आहे ना, मनातच काय घरात सुद्धा पाय ठेवायला जागा देऊ नका. कारण काय असतं, एखादी व्यक्ती किंवा काही माणसं आपल्या आयुष्यात इतकी जवळ येतात ना, की आपण त्यांच्यासाठी सर्व काही करत असतो, परंतु स्वतःचा विचारही करायचा असतो, परंतु तो मात्र आपण विसरतो. पण एकदा का तीच लोक आपल्याला दूर करतात आणि दुर्लक्ष करतात. याचा अर्थ काय? समर्थ म्हणाले, आपल्या आयुष्यात प्रत्येक व्यक्ती येत असते, परंतु मनातून उतरली की संपलं ना. एखादी व्यक्ती ज्यावेळी बघा, प्रत्यक्षपणे आपण एखाद्या व्यक्तीला काहीतरी कार्य सांगितलेलं आहे, एखादी व्यक्ती बघा प्रत्यक्षपणे जात असताना तिला कुठले तरी काम सांगितलेलं आहे आणि जबाबदारी दिलेली आहे, किंवा एखादी व्यक्ती बघा ऑफिसमध्ये असेल किंवा एखादी व्यक्ती कंपनीमध्ये असेल आणि त्याची मैत्रीण किंवा तिची मैत्रीण किंवा त्याचा मित्र किंवा तिची मैत्रीण बघा प्रत्यक्षपणे आजारी पडली, तर त्या व्यक्तीला जबाबदारी दिलेली आहे की बाबा ती व्यक्ती आजारी आहे, तू हे काम कर. परंतु प्रत्यक्षात जर हे कार्य किंवा ते काम केलं नाही, आपण त्यांच्यावर पूर्णपणे काय केलं होतं, अवलंबून राहिलो होतो. एक प्रकारे जबाबदारी दिली होती, परंतु ती जबाबदारी त्यांनी पार पाडली नाही. मग शेवटी आपल्यातून ती उतरलीच ना व्यक्ती. अरे, आपण त्यांना एवढं तोंड भरून सांगितलं होतं की बाबा मी आजारी आहे, माझं हे काम पूर्ण कर, जेव्हा तुला काही अडचण असेल तेव्हा मला सांग, मी नक्कीच करेन. एवढं सुद्धा आपण सांगितलं होतं, शब्द दिला होता. परंतु समोरची व्यक्ती बघा मान्य करायलाच तयार नाहीये. मग शेवटी आपला ध्येय अवलंबून राहिला. म्हणून समर्थ म्हणाले, जो दुसऱ्यांवरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला, जो स्वयेची कष्टात गेला तोची भला. आता प्रत्यक्षपणे समर्थाने उत्तमाचा का भाग दिलेला आहे? मनातून एकदा व्यक्ती उतरली, त्या व्यक्तीला घरात सुद्धा पाय ठेवायला जागा द्यायची नाही. असं का सांगितलं? आता कोणतं घर? तर आपलं मनातलं घर. बघा, ज्यावेळी सत्य काय असत्य काय, जे लोक मनातून उतरतात ते मनातच काय डोक्यात सुद्धा राहायला नकोत. कारण त्यांचं अस्तित्व आपण शांत करत असतो. मनुष्याने स्वतःच्या मनाचं रक्षण करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणूनच आज आपण ठरवायला हवं की ज्या ज्या लोकांनी आपलं मन तोडलंय ना, अपमान केला असेल किंवा दुःख दिलं असेल, त्यांच्यासाठी आता आपल्याकडे बघा जागा उरलेली नाही. आपला अपमान का करतात लोक? आपण एखाद्या फेस्टिवलला गेलो, एखाद्या बघा कार्यक्रमाला गेलो, एखाद्या समारंभ असेल, कुठे बघा एखादा प्रोग्राम असेल, त्या ठिकाणी आपण जेव्हा जातो तेव्हा त्यांच्या ग्रुपमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा तीच लोक बघा प्रत्यक्षपणे आपली थट्टामस्करी करत असतात. का? आपला अपमान केला. आपल्याला सुद्धा आमंत्रण दिलेलं आहे, मग आपण गेल्यानंतर बघा कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून आपला अपमान करतात, आपल्याला दुःख देण्याचा त्रास देतात. मग अशा वेळी काय करायचं? एखाद्याला किती जवळ घ्यायचं हे ठरवताना स्वतःला विसरू नका हो. अनेकदा काय होतं, त्या मैत्रीच्या नात्यामध्ये आपण समोरच्या व्यक्तीला किती महत्त्व देतो की आपल्याला आपल्या अस्तित्वाची किंमत राहत नाही. आपला देहसुद्धा लाख मोलाचा आहे, परंतु आपण आपल्याला किंमत देत नाही. त्याचे कपडे किती महत्त्वाचे आहेत, त्याचे कपडे किती रुपयाचे असतील, तो किती श्रीमंत आहे, याला आपण भाव देतो. बरोबर की नाही? आपण स्वतःहून स्वतःला शोधलं पाहिजे. नाती जपा, परंतु कोणामध्येही अंतर ठेवू नका. ज्या वेळेला जे लोक तुम्हाला सतत दुःख देत असतात ना, त्यांच्या वागण्यामागचं कारण तुम्ही समजून घ्या. दुःख देणारी माणसं असतात ना,
ती कोणती कारण शोधतात, कोणतं कारण असेल हे पहिलं पहा. आणि जे कारण प्रत्यक्षात आपल्याला बघा माहिती आहे, त्या कारणाचं मूळ तो जेव्हा तुम्ही शोधाल ना, आता कुठल्या गोष्टीवरून झालं की बाबा मी या मित्राशी बोलत असताना माझा तिथे वाद झाला. आता तो वाद पाहत असताना त्यांनी आपल्याला अजून त्रास देण्याचा प्रयत्न केला. मग मूळ कारण काय? त्या व्यक्तीसमोर आपण बोलत असलेले शब्द किंवा एखाद्या वेळी बघा त्या व्यक्तीसमोर आपण वाद करत होतो, हा मूळ होता. बरोबर की? परंतु आपल्याला वाटतं ना की कधीतरी तेच लोक आपल्या बघा सहनशीलतेचं महत्त्व समजून घेतील. असा दिवस फार क्वचितच पाहायला मिळेल हो. अनेकदा असे लोक आपल्या सहनशक्तीचा गैरफायदा घेतात आणि त्यांच्या वागणुकीला समजून घेण्याचा प्रयत्न करत असताना ते अधिक आपलं मन दुखावत असतात. म्हणून आपल्या मनातून एकदा की व्यक्ती उतरली ना, पुन्हा त्या व्यक्तीजवळ जाऊच नका आणि त्या व्यक्तीला घरातसुद्धा स्थान देऊ नका. घरात म्हणजे आपल्या मनातल्या घरात. बरोबर की नाही? ती व्यक्ती तुमच्या समोर येईल, गोडी गुलाबीने बोलण्याचा प्रयत्न करील, परंतु लगेच विश्वास ठेवणं बघा विश्वासघातासारखं आहे. ज्याने तुमचं मन तोडलेलं आहे ना, त्यांना सतत डोक्यात ठेवणं म्हणजे तुम्ही स्वतःला शिक्षा करून घेतात. बरोबर की नाही? आता स्वतःला तुम्ही शिक्षा जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला त्रास होईल. आणि मन एकदा दुखलं बघा, पूर्णपणे कोणी दुखावलं तर त्या दुखण्याचे विचार सतत डोक्यात फिरत राहतात. मग डोकं आपलं भ्रमिष्ट होऊन जातं, मन चंचल होऊन जातं. मग कुठल्या कामामध्ये आपलं लक्ष लागत नाही. त्यामुळे आपल्या स्वतःचं आपण स्वतःहून नाव, बरोबर की नाही, आपण स्वतःहून नाव विसरतो. ज्याप्रमाणे तुमचे मन शांत कुणाच्या रागामुळे किंवा दुर्लक्षामुळे अशांत होऊ देऊ नका. तासनतास विचार करा की खरंच आपल्याला होणारा जो त्रास आहे कोणत्या व्यक्तीमुळे झालेला आहे, त्याचं कारण काय आहे. ज्या प्रकारे तुम्ही स्वतःवरची जबाबदारी दुसऱ्यांना जेव्हा देता तेव्हा ती जबाबदारी ते बरोबर सांभाळतायत का, बरोबर पार पाडतात काय, याचासुद्धा विचार करणं गरजेचं आहे. का बा एखाद्या जखमेवर ज्यावेळी बघा मलम लावलं की बघा ती जखम बरी होते, परंतु एखाद्या जखमेवर पुन्हा पुन्हा जर आपण फुंकार मारत गेलो तर तीच बघा प्रत्यक्षपणे जखम भरत नाही. बरोबर आहे? ती जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे. विचार करा. मनातली जखम भरून काढायची. पायाला झालेली इजा किंवा पायाला झालेली जखम, हाताला झालेली जखम किंवा हाताला झालेली इजा बरी होईल, परंतु मनातली इजा बघा प्रत्यक्षपणे बरी करायची. त्यासाठी मलम म्हणजे एकच, ते म्हणजे शांतपणा. ज्यावेळी तुम्ही शांत राहाल, समजून घ्याल, परमेश्वराचं स्मरण कराल, तेव्हा नक्कीच त्यावर तोडगा आपल्याला पाहायला नक्कीच मिळेल. परंतु त्यासाठी संयम असणं गरजेचं आहे. बरोबर की नाही? कारण का सांगितलं, प्रत्येक वेळेला कोणीही आपल्याला मदत करणारं नसतं. ज्यांनी तुमचं मौन समजून घेतलं नाही त्यांचं बोलणं विसरणं हे योग्यच आहे. एखाद्या क्षणी आपण शांत राहतो, परंतु एखादी व्यक्ती ज्यावेळी बोलते त्यावेळी बघा आपला राग पूर्णपणे पाहायला मिळत असतो ना. म्हणून आपण स्वतःला जेवढं समजून घेऊ तेवढं चांगलं आहे आणि त्यामध्येच आपला खरा विजय आहे. म्हणून जी नाती तुमच्या आत्मसन्मानावर वार करतात ती नाती तोडणं नक्कीच आवश्यक असतं. प्रेम, आपुलकी, स्नेह हे सगळं बघा प्रत्येक वेळेला खरं असेलच असं नाही आहे. बरोबर की नाही? म्हणून कुणाच्या भरवशावर राहू नका. कुणाला चुकीच्या नजरेत नकारात्मक दृष्टीने पाहू नका. सतत मागे वळून पाहणं म्हणजे काय, तर वर्तमानातलं जीवन हरवणं होय. आपलं वर्तमान काळ जो आपला भूतकाळ होऊन गेलेला आहे तेच आपण आता वर्तमान काळात पाहत आहोत. मग वर्तमान काळात
जर आपण भूतकाळाच्या गोष्टी पाहत राहिलो तर वर्तमान काळ आपण विसरतो ना, मग पूर्णपणे आपण हरून गेलेलो आहोत. मग असं न होता आपला वर्तमान काळ जसा उत्तमाचा असेल तर भविष्याची चिंता करू नकोस. बरोबर की नाही? प्रत्येक वेळेला पुस्तक आपल्याला उत्तम प्रकारे पाहायला मिळेलच असं नाही आहे, परंतु त्याच पुस्तकातून उत्तमाचं महत्त्व, उत्तमाचं ज्ञान जेव्हा संपादन करू त्यातून नक्कीच बघा आपलं भविष्य सुंदर, जुन्या आठवणी आपल्याला पाहायला नक्कीच मिळतील. म्हणून तुमचा मूड कधीच दुसऱ्यांच्या वागणुकीवर अवलंबून असता कामा नये. जय जय रघुवीर समर्थ.